हाय, आज आपण बनवतो आहोत इथे रवा आणि बेसनचा ढोकळा. तर आपण इथे बारीक रवा घेतला आहे हा बघा, आणि इथे बेसन पण घेतलं आहे. तर याचं माप सांगते मी. तर ही वाटी आहे ना, 1 वाटी रवा घेतला आहे आणि पाव वाटी बेसन घेतलं आहे. तर याचं आपण छान असं मिक्स करून घेऊया. आणि आता मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ताक घालणार आहे दह्याच्या ऐवजी. आणि नंतर मग याच्यामध्ये आलं मिरचीची पेस्ट घालणार आहे, थोडंसं तेल घालणार, साखर घालणार आणि एक 10 मिनटासाठी आपण हे रेस्ट करायला ठेवायचं आहे. ते मी आता छान मिक्स करून घेते आणि याच्यात दही, साखर, मीठ आणि तेल असं घालून आलं मिरचीची पेस्ट आणि घालून एक 10 मिनटं आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहे. तर मी हे सगळं मिक्स करून झाल्यावर तुम्हाला दाखवते आता. तर हे पहा, आता ह्याच्यामध्ये आपण सगळं घालून घेतलेलं, हळद घातली आहे, इथे थोडासा हिंग दिसतो, हिंग घातला आहे, साखर घातली आहे, आलं मिरचीची पेस्ट घातली आहे आणि मीठ घातलं आहे. आणि आता ही ताकाची पिशवी आहे ती त्याच्यामध्ये ओतणार आणि एक 10 मिनटं रेस्ट करायसाठी मी ठेवणार आहे. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि आपण जेव्हा ढोकळा बनवणार ना तेव्हा त्याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल घालणार आहे. आता हे मिक्स करून एक 10 मिनटासाठी ठेवूया. आपण ह्या ढोकळ्यावरती थोडं लाल तिखट पण स्प्रिंकल करून घेतलं आहे आणि आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून देते. आणि आता 10 मिनटं आपण याला हे करायचं, वाफवून घ्यायचं. आता हे झाकण ठेवून घेतलं आहे मी. तर हे पहा, आता आपण फोडणी करणार आहे ढोकळ्याला. तर आपला ढोकळा रेडी झालेला आहे, मी आता तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याच्या आधी मी ही फोडणी करून घेते. तर टोपामध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालून घेऊया. मला मोहरी थोडी, फोडणीतली मोहरी जास्त आवडते म्हणून मी मोहरी घालून घेते. त्याच्यानंतर आपण ही हिरवी मिरची घालून घेतो आहे. तेल छान पहिलंच तापवून घेतलं आहे आपण. आता कढीपत्त्याची पानं, म्हणजे पानं तोडून घातली आहेत मी, जास्त छान असा सुगंध येतो तोडून घातल्यावर. काही छान मिरची, कढीपत्ता तडतडतो आहे आणि ह्याच्यामध्ये मी हिंग पण घालणार आहे फोडणीमध्ये. आपण याच्यामध्ये हिंग पण घालून घेऊया. छान अशी ढवळून मस्तपैकी खमंग फोडणी करून घ्यायची आहे. बघा, हा माझा छोटासा आहे ना फोडणीचा टोप आहे, म्हणून मी ह्याच्यातच नेहमी फोडणी करत असते. हे बघा, ही मस्तपैकी अशी फोडणी छान अशी चुरचुरीत मस्त झालेली आहे. मिरच्या पण झाल्या आहेत बघा, दिसत आहेत ना. तर आपण आता गॅस आपण स्लोच ठेवला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ. तर भरपूर असे तीळ टाकू तुम्ही. हे बघा, मी सगळेच टाकून घेते, जेवढे माझ्याकडे होते तेवढे. आता हे तेल गरम आहे त्याच्यामुळे तीळ छान असे फुटत आहेत आणि तीळ असे छान फुटलेच पाहिजे, तरच ते छान लागतात. तर हे पहा, आता आपले हे तीळ मस्तपैकी फुटत आहेत आणि तिथे आपला ढोकळा मी पंख्याखाली ठेवला आहे, कारण गरम गरम ढोकळा जर आपण कट करायला घेतला ना तर तो तुटतो. त्याच्यामुळे थोडा थंड झाल्यावरच आपण ढोकळा कट करायला घ्यायचा आहे. तर हे बघा, ही फोडणी पण आपली झालेली आहे. मी फोडणी त्या ढोकळ्यावर ओतणार आहे. मस्त असे तीळ छान असे तडतडत आहेत. आता ही थोडीशी थंड झाली की आपण फोडणी ओतून घेणार आहे ढोकळ्यावरती. हे बघा, तर हा पहा, आता मी मस्तपैकी याला कट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता किती मऊ आणि जाळीदार असा बघा, दोन्ही बाजूने छान असा लुसलुशीत ढोकळा आपला घरच्या घरी झालेला आहे. चहाबरोबर, नाश्ता, याच्याबरोबर चटणी घ्या किंवा असाच खाल्ला तरी चालेल, कारण आपण बऱ्यापैकी याच्यामध्ये आलं मिरचीची पेस्ट आणि ते सगळं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे असाच पण सुंदर चहाबरोबर लागतो. तर घरच्या घरी असा बनवा आणि खा. विकतचं आणून खाऊ नका, कारण विकतचं कसं बनतं आपल्याला माहिती नसतं. तर ह्या सगळ्या वस्तू आहे ना, आपल्या घरी आपण बनवतो तेव्हा त्या हायजेनिक असतात, म्हणजे चांगल्या प्रतीचं आपण सगळं वापरत असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी जे काय जेवढं करता येईल तेवढं घरच्या घरी बनवा नाश्ता आणि
असा बनवून खात जा आणि कसा झाला आहे तो मला कमेंट्स करून कळवा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की तुम्ही कशा प्रकारे हा नाश्ता बनवला आहे आणि खाल्ला आहे तो. तर चला तर बाय बाय. बघा किती सुंदर असं मस्त ताट दिसते आमचं आणि मस्त असा मऊ आणि लुसलुशीत आपला ढोकळा झालेला आहे. चला या तर खायला आमच्या घरी. बाय बाय. तर हे बघा आपला ढोकळा आता रेडी झालेला आहे. मी कट करून असं डब्यामध्ये सजवून ठेवलं आणि छान असं याला बघा मस्त अशी जाळी सुटलेली आहे. असा तुम्ही घरात बनवून खाऊ शकता. तर त्याच्यासाठी आहे ना बारीक रवा वापरायचा आहे आणि बेसन पाववाटी, 1 वाटी जर रवा असेल ना तर पाववाटीच बेसन वापरायचं आहे त्याच्यामध्ये. आणि मी दह्याच्या ऐवजी ताकच घालून घेते, कारण परत त्याच्यामध्ये पाणी घालावं लागतं, म्हणून मी ताकच घालते कधी पण. आणि जसं लागेल तसं होते, असं भस्कन नाही ओतायचं, पहिला अंदाज घेऊनच ओतायचं असतं ते. तर त्याच्यामुळे असं घरच्या घरी तुम्ही ढोकळा बनवून बघा आणि मस्त असं छान होतो. बाहेरचा जास्त आंबट असतो, पण हा जास्त ताकामध्ये करतो त्याच्यामुळे जास्त आंबट पण नसतो. तसा सुंदर लागतो हा ढोकळा. एकदा तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि मस्त असं सगळ्यांना खाऊ घाला. आणि याच्याबरोबर तुम्हाला काही घ्यायची गरज नाही आहे, चटणीची पण गरज नाही आहे. 1 कप चहा घ्या आणि ढोकळा घ्या मस्तपैकी. 2 मिनटात संपणार तो ढोकळा तुमचा. तर मस्त असा ढोकळा हा माझा रेडी झालेला आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि मला कमेंट्स करून सांगा कसा तुमचा ढोकळा झाला आहे तो. माझ्यासारखा नक्कीच झाला असेल, कारण मी तुम्हाला प्रमाण बरोबर सांगितलेलं आहे. चला तर मग बाय बाय. या आमच्या घरी ढोकळा खायला आणि चहा प्यायला.